नमस्कार, गुड मॉर्निंग. आताशी उठले बघा. आता ब्रश करते, आंघोळ करते आणि देवपूजा करून तुम्हाला भेटते. आणि ती गोळीची भाजी बी करायची बघा. ती भाजी कशी करायची तुम्हाला सांगते. गुड मॉर्निंग सर्वांना. आताशी उठले, 6 वाजलेत झाले बघा. आताशी माझी आंघोळी. आता घेते स्वयंपाक करून. आंघोळ झाली, देवपूजा झाली, स्वयंपाक करते. गोळीची भाजी करायची आज. दाखवते तुम्हाला गोळीची भाजी. चला. रात्रीच किचन साफ करून ठेवलं होतं. सकाळी उशीर रात्री साफ करून ठेवलं होतं. हे भाजी कांदा कापून घेतला. तुम्ही कसं करता कमेंट करून सांगा. भाजी 2 पाण्याने धुवून झालं बघा. पिळून घेते. तेल टाकायचं. एक हाताने येत नाही तर तेल टाकलं बघा. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. मला तर जास्त लागत नाही. तेल ह्यांना आवडत नाही. एक हाताने पिळतो. पिळून घेतो 2 मिनिटं. तुम्ही कसं करतात भाजी. चांगलं पिळून घ्यायला लागतं, नंतर मग आंबट लागतं. पिळून नाही घेतली आंबट लागतं. कोण हिरव्या मिरच्या टाकतं, कोण लाल मिरच्या टाकतं. मी लाल मिरची टाकतो. हिरव्या मिरचीने कसं तिखट होते. तुम्ही कसं करतात ना भाजी कमेंट करून सांगा मला. कांदा टाकून करते. तुम्ही कसं करतात काय माहिती. आता धुवून घेते. धुवायचं बघा 2 पाण्याने. चवीनुसार मिरची पावडर टाकायचं. चवीनुसार मीठ. मसुराची डाळ बी टाकते. पण आता काय दीदी आम्ही दोघंच खाता. दीदी खायची नाही ती डाळ टाकलं जरा जास्त व्हायची ना भाजी. चला मी चांगलं हलवून घेते. मग तुम्हाला घ्यायचं झालं बघ. शेंगदाण्याचं कूट हे टाकलं. मसुराची डाळ पण टाकते. पण ही भाजी लय मोठी आहे ना. थोडी असली की मग मी टाकते. लय मोठी असल्यामुळं मसुराची डाळ काय टाकते. झाकायचं नाही, तर पाणी सुटते परत तिखट होते. गॅस कमी करून ठेवते. हिरव्या मिरची तिखट पण येते भाजी. आधीच तिखट असते. कसं तरी लागतं. झालं देवपूजा हे सगळं झालं. स्वयंपाक झालं. दिसलं का.
स्वयंपाक पण झाला, आता काम आवरलं. आता ते निघाच वाजलं. नुसतं टी व्ही बघायचं नाद आहे. झालं का सगळ्यांचं काम बिम छान. माझं झालं बघा आताच काम. गॅस बंद. काम बिम झालं, आता त्याने आल्यावर जेवायचं, टी व्ही बघायला. लवकरच आवरलं असतं, नळाला पाणी येणार आहे ना, म्हणलं पटापट काम करून घ्यावं. पण पाणी आलं की पाणी भरावं का काय करावं सुचत नाही. आधी काम करून घेतलं. जेवायचे दुपारचं जेवण झालं की जेवण होऊस तर तोपर्यंत पाणी येतं. पाण्याचं कधी टायमिंग नाही, कधी सकाळी येते, कधी दुपारी, कधी संध्याकाळी. चला, गोळीची भाजी कशी वाटते, तुम्ही गोळीच्या भाजीला काय म्हणता कमेंट करून सांगा. गोळीची भाजी कशी वाटली माझी रेसिपी सांगा, आणि कोणाकोणाला आवडतं गोळीची भाजी ते पण सांगा. चला, बाय बाय. जय महाराष्ट्र. जय